बार्शी सेंटरमध्ये दिग्गजांच्या मुलाखती या सदरामध्ये मी शिल्पा मठपती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपल्या सोबत आहेत शिक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंत कार्यरत असणारे वैभव बेने सर। आपलं या ठिकाणी स्वागत। नुकताच महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने कृतीशील मुख्याध्यापक म्हणून बेने सरांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानिमित्त आपण मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे। शिक्षक आणि मुख्याध्यापक पर्यंतचा प्रवास आणि मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना आलेले अनुभव या सगळ्याच गोष्टींचा समृद्ध ठेवा बेने सरांकडे आहे आणि हाच ठेवा याच कार्याचा आढावा आपण बघूयात। सन्माननीय मुख्याध्यापक वैभव उत्रेश्वर बेने यांची शिक्षकपदी नेमणूक बार्शी टेक्निकल हायस्कूल या ठिकाणी 1999 साली झाली। 2007 साली बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ नौकर वर्ग सहकारी सोसायटीचे चेअरमन पद त्यांनी भूषवले। ते आजतागायत याच पदावर कार्यरत आहेत। शिक्षक असताना राष्ट्रभाषा सभा पुणेच्या माध्यमातून हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराकरिता बार्शीच्या भगवानजी जोशी सरांसोबत कार्य केले। यासोबत विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे। 2011 साली जनगणनेच्या वेळेस मास्टर ट्रेजर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली। 16 डिसेंबर रोजी प्रभाताई झाडबुकेंच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 15 वर्षापासून वहिनी गौरव क्रीडा सप्ताहाचे आयोजन ग्रामीण भागातील मुलांना खेळाकडे आकर्षित करण्याचे कार्य केले। 2022 सालापासून ते सध्या नागनाथ हायस्कूल घारी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत। कुटुंबवत्सल शेतीप्रिय सदैव कार्यरत असणारे वैभव बेने यांना नुकताच महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने कृतीशील मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचे हार्दिक अभिनंदन। बेने सर, मला सुरुवातीला सांगा की आपण मूळ शिक्षक झालात तर शिक्षक व्हावं असं मुळात वाटलं होतं का आपल्याला? सुरुवात तर तशी खेळाडू व्हावा ही इच्छा होती फार। त्यात प्रयत्न पण केले। मी महाराष्ट्र टीममध्ये पण निवडले गेलो होतो, परंतु काही अशा काही घटना घडल्या तिथं की पुढे मी नाही जाऊ शकलो। मग आता पर्याय काय, तर मला तो मोठा म्हणजे तोच होता गोल की खेळाडू व्हायचे। त्यानंतर मग मी BA पूर्ण केलं, नंतर BEd केलं, MA झालं आणि शिक्षक म्हणून नोकरी लागली। 1997 साली पूर्ण झालं। 98 साली मी शिरोजुबी या ठिकाणी काही दिवस केले आणि 1 ते 99 पासून टेक्निकल हायस्कूल या ठिकाणी मी सहशिक्षक म्हणून रुजू झालो। आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही शिक्षक झालात त्यावेळेला तुम्हाला असं विद्यार्थी आणि आपण जे व्यावसायिक दृष्टीने जे शिक्षक होतो तेव्हाचा अनुभव कसा आहे? म्हणजे आता काळ खूप पुढे आलेला आहे। ज्यावेळेस मी 99 साली शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर टेक्निकल हायस्कूलला गेल्यानंतर पाहिलं की त्यावेळेस जवळजवळ 1700 विद्यार्थी होते आणि एवढे मोठे विद्यार्थी त्या अक्षरशः शाळेच्या प्रांगणामध्ये बसत नव्हते आणि टेक्निकलचं नाव त्यावेळेस फार ॲडॅप्शन मिळत नव्हते आणि मुलं पण एकदम प्रामाणिक होते। शिक्षकांचा आदर करणे वगैरे हे त्यांना सांगायला लागत नव्हतं। खूप छान विद्यार्थी होते आणि बरेच त्या काळातले विद्यार्थीसुद्धा डॉक्टर मार्ट मागे कोणी असं म्हटलं होतं की बार्शीतले निम्मे डॉक्टर हे टेक्निकल हायस्कूलचे आहेत असं म्हणत होते। एवढे डॉक्टर त्या शाळेने घडवले। पुढे चांगली ती शाळा टेक्निकल शाळा होती आणि मला मध्ये खूप काही शिकायला मिळालं, कारण बरेच सिनियर लोक त्या ठिकाणी होते, त्यांच्या मला खूप काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी। आणि हा व्यवसाय करता करता तुम्ही विद्यार्थ्यांचं तर मन जिंकत आलातच, परंतु चेअरमन पद पण मिळवलात शिक्षण संस्थेचं, तर ते आजतागायत अबाधित आहे आणि तुम्हीच बिनविरोध निवडणूक म्हणजे न निवडता तुम्हीच असता याचं श्रेय तुम्हाला आहेच, परंतु ते कार्याची तुमची पद्धत काय आहे? एक तर कसं आहे की माझा स्वभाव असा आहे की सर्वांना सामावून घेणे आणि कसं असतं की ज्या ठिकाणी गरज आहे, नड आहे, त्या ठिकाणी कायम उभा राहणे। ते स्वतःच्या माध्यमातून असून किंवा संस्थेच्या माध्यमातून असू किंवा कुठल्या एक सेवेच्या माध्यमातून असू, आपण त्या लोकांपर्यंत पोचतो ज्यांना खरंच गरज आहे। मग ज्यावेळेस 2007 साली इलेक्शन लागलं, मी माझा त्या इंटरेस्ट नव्हता। बरेच लोक म्हणजे नाही तुम्ही थोडंसं आता नवीन पिढी आहे, नवीन लोकांच्या हातात हे दिलं पाहिजे, जुनी बाजूला काढा वगैरे वगैरे परत झालं। नंतर 2007ला मी झालो, त्यानंतर मी पाहिलं की लोक एकदम म्हणजे
नस म्हणतो ते म्हणजे पैसा नड, आणि कुठलीही बँक असं एवढं उभा करणं एवढं आम्ही त्यावेळेस 4.5 लाख रुपये दिलं होतो, 3.5 ते 4.5 परत करत आम्ही 20 लाख आमची कर्ज मर्यादा झाली. प्रेफरन्स काय, पहिल्यांदा शिक्षणासाठी पैसे आणि लग्न हे आधी महत्त्वाचं, नंतर मग बाकीच्या ज्या नीड्स आहेत त्यानंतर कर्ज असं आम्ही ठरवलं. आणि मग काय असतं त्या नियमाप्रमाणे की बाबा तुमचं निम्म कर्ज फिटल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही. अशा टायमाला आता फार नड आहे, लग्न आहे पुरीचं, पैसे तर देणं आवश्यक आहे, निम्म फिटलं नाही, मग आम्ही दोघं तिघं पैसे गोळा करून नंतर निम्म कर्ज भरायचं आणि त्यांचं आम्हाला कर्ज वाटप करायचं. अशा माध्यमातून आम्ही लोकांना सहकार्य केल्यामुळे लोकांना एक विश्वास वाटला की बाबा आहे हे सर आपले काम करणार, मी का कधी हाक मारा तर तुम्ही काम केलंच आहे, कशाही प्रकारे. मग एक वेळ अशा आली की आमच्या निधीच नव्हता आणि अचानक आमच्या सरांचं लग्न ठरलं. सर म्हणजे काही काय मला 5 लाखाची गरज आहे, तर काय करा, पैसे 5 लाख म्हणजे थोडं त्यावेळेस जरा जास्त होते. मग मी आमच्या एका सरांना म्हणलं सर असं अडचण आहे, तुमची जी काही FD बँकेत आहे ती FD मोडून जर तुम्ही आपल्या FD ठेवली तर बरं होईल. सर नाही तुमचं व्याजदर कमी आहे, तर म्हणलं सर व्याजदर जरी कमी असलं तरी हमी आहे, पैसे बुडणार नाही ती खात्री आहे. तरी म्हणजे सर मला सकाळपर्यंत वेळ द्या, सकाळपर्यंत वेळ देऊन सकाळचा सर काही अडचण नाही. मग त्याने ती FD म्हणून ती FD आपल्या सोसायटीमध्ये केली. मग जे सुरू झालं FD ठेवायचं मॅडम, आज 1,30,00,000 FD माझ्याकडे आहेत लोकांच्या. विश्वास संपादन करून विशेष आहे, असा विश्वास संपादन करत तुमचं मार्गक्रमण चालूच होतं. त्या काळात परत भगवानजी जोशी सर आपल्या बार्शी शहराचे मोठे हिंदीचे प्रख्यात असे प्रचारक व्यक्ती, त्यांच्यासोबत पण तुम्ही कार्य केलं. पंचगुरुजी म्हणजे मी जेव्हा सिल्वरला गेल्यानंतर मला 8वी पासून हिंदी आणि संस्कृत असे 2 विषय होते. मी संस्कृत विषयाला जाऊन बसलो, भगवानजी गुरुजी म्हणले नाही संतवीकडं मला उठवलं आणि हिंदी विषयामध्ये बसायला लावलं. त्यांचं ते कार्य पाहून मी भारावून गेलो की ते थोडेसे अपंग होते पायाने, पण त्याने अपंगावर मात करून प्रत्येक शाळेत जायची परीक्षेसाठी हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या माध्यमातून ते हिंदी प्रचार प्रसार करायचे. त्याच्या 5वी 6वी 7वी 8वी 9वी अशा परीक्षा होत्या. ते सगळ्यांना परीक्षा बसावं लावायचे आणि पेपर द्यायचे घ्यायचे पोस्ट करायचे. म्हणून सर एवढं का नाही, माझा विषय आहे तो वाढला पाहिजे, त्याच्याने ते अहोरात झटले. ते बघून मला त्यातनं मिळाली प्रेरणा की आपण सुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे सरांच्या मागे. आजही सरांच्या मागे मी ती परीक्षा चालू ठेवली. परिसराला स्पर्शाची गरज असते असं आपण म्हणतो, तसं चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला चांगली साथ जर मिळाली तर ते काम अधिकतेनं वाढत जातं. तुम्ही सर ह्याच्यासोबत शेती पण चांगली तुम्हाला अवगत आहे, त्याचं ज्ञान पण आहे, ते सगळं कसं म्हणजे कसं आमच्या पूर्वापासून शेती आहे घरी, लहानपणापासून शेतात जाणे येणं, त्यामुळे आवड निर्माण झाली. मग ज्यावेळेस मध्यंतर काळ कॉलेजचा काळ असतो त्यावेळेस एक मजा म्हणून आम्ही शेतात जायचे. आमचे वडील फार डिव्हिजन द्यायचे शेतासाठी. ते पाहिले की एवढे ते झटतात तेवढ्या वयामध्ये, थोडंसं आम्हाला पण प्रेरणा मिळाली. त्यांनी द्राक्ष बाग लावली वडिलांनी, ते आम्ही सगळे मित्र कंपनी घेऊन जायचो, होडापाटी करायचं, ते ढाळा खाणे ऊस खाणे खूप छान असं. आणि मित्र कंपनी पण मग खूप चांगली लागली त्या काळात हायस्कूलच्या लेवलला कॉलेजमध्ये. आणि मग शेती करत असताना त्यातनं कसं झालं की आपण काहीतरी समाजासाठी करतोय. आम्ही त्यातनं मग बिगर विष मुक्त शेती हा एक थोडासा प्रयोग केला त्या ठिकाणी, की जे आता आपण म्हणजे कॅन्सर वगैरे जे प्रमाण वाढले ते केवळ ह्या रासायनिक खतामुळे किंवा फवारणीमुळे. आम्ही ते जर प्रयोग केला, परंतु तो प्रयोग म्हणावा एवढा सक्सेस नाही झाला. का? त्याचं ते उत्पादन फार कमी झालं, जे रासायनिक खताने होतं त्यापेक्षा फार कमी झालं. परंतु ती क्वालिटी मात्र खूप चांगली होती त्या गव्हाची त्या ज्वारीची, त्याला कीड नाही लागली. एक आम्हाला त्यातून शिकायला मिळालं की आपण रासायनिक खताचा वापर कमी. मग आता आम्ही तेव्हापासून हळूहळू रासायनिक खत हे निम्म्यावर आलो. आता जैविक खतं वापरतो, हिरवणी खतं वापरतो, शेणखताचा वापर करतो. अशा अनेक गोष्टी आहेत. पर्यंत अनेक खूप तज्ज्ञ लोक आहेत, त्यांच्या आम्ही मिटिंग्सला जातो, फोनवर चर्चा करतो. त्यातून माझी शेती डेव्हलप खूप चांगल्या प्रकारे व्हायला लागली. प्रत्येक गोष्टीतलं सखोल ज्ञान अवगत करून घेण्याची तुमची ही जी एक आसक्ती आहे तीच तुम्हाला पुढं चालायला मदत करते. आपण कालच बघितलं की 16 डिसेंबरला प्रभाताई झाडपुकेंचा वाढदिवस झाला आणि त्यानिमित्त तुम्ही क्रीडा सप्ताहाचं पण आयोजन करत आलेलं आहात. त्याचं स्वरूप काय असतं? एक तर म्हणजे आमचे हे चेअरमन जे आहेत त्यांचं वय वर्ष 90 आहे. त्यांनी सामाजिक भावनेतून
ह्या संस्था काढल्या, पैसे कमावण्यासाठी नाही काढलेल्या. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो जो काळ आहे आमचा, म्हणजे 58, 63, 64चा हा काळ तरी शाळा स्थापन केल्या. एक सामाजिक भावना होती की लोकांना शिकावं म्हणून शाळेत यावं, गरिबाची मुलं शिकावे म्हणून ग्रामीण भागातून शाळा कोरफळे या ठिकाणी MI देवी आणि नागनाथ हायस्कूल घारी या ठिकाणी त्यांनी हायस्कूल काढले की गरिबाची मुलं शिकावे ग्रामीण भागातले. तर पूर्वी साधनं नव्हते शिकण्यासाठी आणि निस्वार्थपणे त्यांनी हे संस्था काढल्या. मग त्याचा वारसा आपण पुढे हळूहळू वाढवा न्यावा. मग त्यांची एक जो वाढदिवस 16 डिसेंबर वाढदिवस असतो त्यानिमित्त आम्ही ते मुलांना जाणून हवं की बाबा ही जी शाळा आहे कुणामुळे आहे, आपण जे शिकतो कुणामुळे शिकतोय हे पण जाणीव व्हावी. आणि खेळाचं महत्त्व आहेच. आम्ही सगळ्या प्रकारचे सहभागीने विकास करण्यासाठी एक खेळाचं आयोजन करतो. त्यामुळे क्रिकेट सामने असतात, लांब उडी, उंच उडी, धावणे, त्यानंतर लहान मुलांसाठी लिंबू चमचा, पोत्यातल्या उड्या, असे विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम आम्ही घेतो, जेणेकरून मुलांना पण थोडंसं अभ्यास करून थोडंसं जरा वेगळं वाटतं आणि प्रगती करायला ऊर्जा मिळते. खूप चांगल्या रीतीनं सरांचा प्रवास पुढे पुढे चालू आहे आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे विशेषत्व असं की बार्शी शहरामध्ये नोकरीला शहराच्या ठिकाणी असताना घारीसारख्या ग्रामीण भागात जाऊन मुख्याध्यापक पद स्वीकारून, म्हणजे पद स्वीकारणं पण सोपं नसतं सर, त्याच्याबरोबर जबाबदारीचं ओझं पण येतं आणि हे जबाबदारीचं ओझं त्यांनी उत्कृष्टरित्या पेललेलं आहे आणि निमित्त आणि त्याचं श्रेय आपण बघतो आहोत की आज त्यांना महाराष्ट्र राज्य शाळा समितीच्या वतीनं कृतीशील मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर सर आम्हाला सगळ्यांना हे विशेषत्वानं जाणून घ्यायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही 2022 साली मुख्याध्यापकचं पद स्वीकारलं आणि घारीला गेलात त्यावेळेला त्या शाळेची स्थिती कशी होती, तो अनुभव कसा सांगायला नाही पाहिजे पण ठीक आहे, कळलं तरी पाहिजे आम्हाला. आता ते तुमच्याकडूनच कळणार, म्हणजे जाणून तर आम्हाला सगळ्यांना घ्यायचंच आहे. मी ज्या पहिल्यांदा गेलो 1 तारखेला पाहिजे शाळेकडे, ही शाळा आहे माझी, मला इथं काम करायचं, थोडंसं दुःख वाटलं मनात. पण एक दुसरं असं वाटलं की एक चॅलेंज आहे मला. सकारात्मक करायचं. मी पाहिलं, पूर्ण राऊंड मारला, तिथे वर्गात गेलो, बेंच बघितले, फळे बघितले, खिडक्या दरवाजे पाहिले, बाथरूम वगैरे सगळे पाहिले. खूप खूप काम करायचं ठिकाणी मला आता आपल्याला खूप संधी आहे आणि ह्या संधी सोनं करायचं. आणि त्यासाठी मला आमच्या संस्थाचालकाला भेटणं, त्यांना सांगणं आवश्यक होतं, बाबा असं असं आहे, हा जो बदल करणं आवश्यक आहे. मी त्यांची परवानगी घेणं आवश्यक, खर्च होणार आहे. खर्चासाठी त्यांच्याकडे आपल्याला जावं लागतं. वर्षाताई जडमुके जे आमच्या खजिनदार आहेत आणि बापूसाहेब बेने जे सचिव आहेत, तर वडील साहेब थोडेसे थकले, मग ते जास्त लक्ष घालत नाही. तर दोघांना पण सांगितलं बाबा असं असं आहे, थोडंसं खर्च आहे, परंतु हे करणंच का आवश्यक आहे तर आम्ही समजून सांगितलं. ठीक आहे म्हणजे करा. तरी मला 1 मिनिटात परवानगी दिली. मग मला पण हुरूप आला, परंतु बजेट फार चाललं. मग मी माझ्या सहगाड्या बसवलं, सगळ्यांना म्हटलं शाळेकडे पाहिजे तुम्हाला काय वाटतं सर, का असं विचारता, एक बघा की म्हटलं तुमचा मुलगा तुम्ही अशी शाळेत घालचाल का, नाही, ही शाळा आपली आहे ना, आपलं पोट हे भागवती, आपलं हे आपण ह्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. आपण सगळे म्हणून करूयात काहीतरी, की आपण हा शुद्धता हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा मी तुम्ही पेक्षा आपण निर्माण करताना थोडंसं आधी पहिला अनुभव होता शाळेचा, सोसायटीच्या माध्यमातून जे अनुभव आणि म्हणजे काय करायचं. माझं असं आहे की आपण सर्वांनी थोडं थोडं सहकार्य करावं. आर्थिक एकदम नाही का देऊ. मग मी बजेट काढलं, रंगाचं, बँक दुरुस्ती, दरवाजा दुरुस्ती, संस्थेकडनं काय ना आपलं काय म्हणून पण ते करूया. सर्वांनी मला अक्षरशः काहीही न होता सर्वांनी सहकार्य इतकं छान केलं की मला त्यांचे आभार कसे मानावे हे कळलं नाही. आज ही चांगली संधी आहे तुम्ही मला दिली. आज सर्व शिक्षकांनी जे मला सहकार्य केलेलं आहे ना, अजूनही करतायत मॅडम, अजूनही करतायत. त्यामुळे खरंच मनस्वी त्यांचं आभार मानतोय. कारण पैसा फार लागतो म्हणून आपल्याला वाटतंय, परंतु त्यावेळेस जो कोण कोण खर्च झाला, कोणी एकटा शिक्षक नाही करू शकत. अनुदान फार थोडंसं येतं वरून सरकारकडनं, आणि संस्था किती घालणार, नंतर आपण इन्कम सोर्स पाहिजे ना तसा. त्यामुळे मग सगळ्यांनी सहकार्य करून खूप खूप छान आता मी प्रगतीकडे चालू आहे. हळूहळू डेव्हलपमेंट केलं गेली. शाळेची वास्तू कशी तयार करण्यात आली हे सरांनी खूप चांगल्या रीतीने सांगितलं. वास्तू तर आकर्षक जरी सोयी सुविधांनी युक्त झालेली असली तरी विद्यार्थ्यांचं
काय, म्हणजे विद्यार्थी संख्या ग्रामीण भागामध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट असते, त्यासाठी आपण कसा प्रयत्न केला? आमच्याकडे काय झालं, सुयश विद्यालय आहे आपल्याकडे, त्यांचे बऱ्याच गावामध्ये गाड्या घेऊन जातात. एक अट्रॅक्शन असतं पालकांना मुलांना की माझा मुलगा सुटपुटात चाललाय, गाडी धाडामध्ये येते, ठीक आहे. मग आम्ही विचार केला मुलं चालले तर मुलं थांबवली पाहिजे, आपले मुलं गावाला थांबले पाहिजे ना. ह्यासाठी काय केलं, आपली क्वालिटी वाढवली पाहिजे, शिक्षणाची क्वालिटी. तर त्यासाठी काय आहे, तर त्यासाठी MS परीक्षा आहे, त्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, ह्याच्यावर थोडासा भर दिला, दहावीच्या निकालाच्यावर भर दिला, बाकी स्पर्धाचे जे आहेत त्याच्यावर भर दिला. सगळ्यामध्ये आमची मुलं कसे प्रथम येतील, चांगले येतील, भरपूर येतील याचा सगळ्यांनी प्रयत्न केला आणि यश लाभलं. MS परीक्षेमध्ये आमची मुलगी तालुक्यात पहिली आली मॅडम, पहिली. आणि त्याला आता वर्षाला 5 वर्षामध्ये तिला वर्षाला 11,000 रुपये तिला मिळतात. त्याला दूरदृष्टी म्हणजे मग मी काय त्याला म्हटलं की मुख्यदारांना पाच सांगितलं, बघा आमची मुलगी आली, मुलगा आला, एवढे मुलं बसले, एवढे पास झाले, एवढे पात्र झाले. मग त्यांना पण पटलं की आम्ही कुठं कमी सांगा म्हणलं, आमच्याकडे काय चुकतंय, तुम्ही मुलं काय कडे घालता. काय करायला पटलं आणि मग ते मुलं हळूहळू आमच्याकडून आजारी यायला लागले. आता वास्तू तयार झालेली आहे, शाळेत संख्या आहे, परंतु मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पण प्रयत्न आवश्यक आहेत. ते कसे तुम्ही उपक्रम राबवून? त्यामध्ये प्रथम मुलांना मागा सांगितलं की शिस्त, गणवेश कंपल्सरी. गणवेश नसेल तर मी मुलांना घरी फोन करतो पालकांना, गणवेश का नाही आज, गैरहजर राहिला लगेच फोन घरी, तुझी मुलगी शाळेत आली नाही. तर काही प्रकरण झाले मागे शहरामध्ये पाहतो आपण की मुलं जातात शाळेत येतात, प्रदर्शनात बसतात आणि नाही ते उद्योग करतात. मग लगेच फोन, तुमची मुलगी आली नाही, मुलगा आला नाही, मग संतर आमचं कार्यक्रम आहे किंवा अशा अडचण आहे, ठीक आहे, ओके. मग मुलांना अभ्यासासाठी लागणारे जे काही इतर जे आहेत, जसं की आता बघा आपण जसं वाचणे, परंतु बघणे आणि ऐकणे, दृश्य श्राव्यता म्हणतो आपण, हे लवकर कळतं. मग त्यासाठी मी काय केलं की एक मोठा LCD आणला, किंवा तो मला दाखवायचं. जसं आमचं सर्व आम्हाला हार्टचं दाखवायचं मुलांना, कसं दाखवायचं. मग ते आपल्या YouTubeवर असतात, तर त्यामुळे ते TV आणला, तो वर्गात बसवला आणि त्यांना तो पाठ दाखवला TV माध्यमातून की हार्ट कसं असतं, आत कशा वेळेस असतात, कसं रक्त येतं, कसं पंपिंग होतं, ते मुलांनी प्रत्यक्ष पाहिलं ना. इथं प्लस एक मला बोलायचं आहे की काही वेळेला सरांनी स्वतः स्वखर्चातून या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत, ते आता सांगत नाहीयेत, परंतु आम्ही माहिती काढलेली आहे. त्यामुळं तन मन धनानं प्रयत्न करणारे असे मुख्याध्यापक. ऐकूया. त्यानंतर हे झालं अभ्यासापुरतं. त्यानंतर बाकीच्याही गोष्टीच्या मुलांना ज्ञानासाठी आम्ही काय केलं, वेगवेगळ्या प्रकारचे प्राध्यापकांना शाळेमध्ये बोलवलं, डॉक्टरांना बोलवलं. मागे 2000 मागच्या वर्षी 1-2 मुलांनी आत्महत्या, गावातल्या मोठ्या मुलांनी आत्महत्या केली. काय कारण असेल तर परिणाम हे मुलांना होतो, अरे असं केलं ना, तो होऊ नये, ते किती चुकीचं आहे हे समजून सांगण्यासाठी आम्ही डॉक्टर सामंत यांना बोलवलं होतं बारशेवाला, की मुलांना तुम्ही समुपदेश करा, मुलांना समजून सांगा की ह्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत, काय केलं पाहिजे. डॉक्टर सामंत यांनी 2 तास मुलांना लेक्चर दिलं. त्यानंतर मागे पाहिलं की बऱ्याच गोष्टी नराधम असतात, ज्या मुलींना आपण पाहिलं, घटना ऐकतोय, बघतोय. त्यासाठी मुलींना कळायला पाहिजे की गुड टच काय, बॅड टच काय, कोण कसं बघतंय, कोण कसं हात लावतंय. त्यासाठी आम्ही स्मिता देशपांडे मॅडम आहेत, ते हे काम करतात. त्यांना मग ते पण आले आणि त्यांनी पण खूप मुलं समजून सांगितले की बाबा जो स्पर्श आहे हा कसा ओळखायचा, चांगला कुठला, वाईट कुठला, त्याचं पण मुलींना ज्ञान दिलं. आणि सध्या आम्ही कराटे पण मुलींना शिकवतोय. हो, पांगरे सर आहेत, जो बी फी घेतात ते जे देतं ते द्या, जे देत नाही त्यांना म्हणून आम्ही शाळा भरू, पण शिका, असा आमचा चाललाय प्रयत्न, जेणेकरून मुली स्वतःचे रक्षण असं होणार नाही, पण असावं, शिकलेलं वाया जात नाही, एक कला आहे. उद्या वेळ कुठे गेल्यानंतर तर आपण समोरच्या माणसाला 2 हात करावं, एवढं तर मुलीने कराटे शिकावं, असा आमचा प्रयत्न चालू आहे. विद्यार्थ्यांचं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सगळं स्वसंरक्षण याचे धडे गिरवता या सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार, जी खिचडी शाळेत दिली जाते, त्या बाबतीत पण तुम्ही सुधारणा घडवली. सुधारणा म्हणजे काय की पूर्वी ते लाकडावर करायचे, ते लाकडे कसले काय त्यात ते वेगवेगळ्या प्रकारचे, कधी पाली निघायच्या, किडे निघायचे, ते पाहिजे समजा चुकून ते त्यात गेलं, आपले गुण खाणार नाही हे. मग मी दररोज आधी त्यासाठी ते लाकडं बंद केले, मी गॅस आणला, गॅसची घडी छान व्यवस्थित स्वच्छता, फायरचं आणलं त्या ठिकाणी. आणि जे भात महिला करतात
त्यांचं आरोग्य तपासणी केली वैद्यकीय अधिकाऱ्याकडनं, त्यांना हँड ग्लोव्ह दिले काम करताना, वर टोपी, हे काम स्वच्छता, आणि दररोज पाणी बदलले, पाणी टिपून ठेवणे, त्या लहान गोष्टी केल्या. आणि त्यानंतर स्वतः भात खिचडी आहे ते आधी आम्ही खातो आणि एक नमुना आम्ही दररोज शाळेमध्ये ठेवतो. एक अशी डबे आहे काचेची, त्याचा नमुना काढून ठेवतो. तर उद्या काय झालं तरी ते चेक करण्यासाठी. तर तो आधी नमुना आम्ही पाहतो खाऊन, नंतर मग 1-2-1.5 तासानंतर मुलांना वाटप होतं. हे न चुकता दररोज चालू आहे. कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार सन्मान किती योग्य व्यक्तीला मिळालेला आहे हे आपण त्यांचा प्रवास उलगडताना बघतो आहोत. खरंच आजच्या काळात ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणं, कार्यरत असणं ही खूप मोठी जमेची बाजू म्हणता येईल आणि यातून खूप प्रेरणा घेण्यासारखी आहे. कारण प्रत्येक क्षेत्र इतकं आव्हानाचं झालेलं आहे आणि इतकं स्पर्धेचं झालेलं आहे. पुढच्या आगामी आपल्या काही संकल्पना असतील तर त्याही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. हो, आता ग्रामीण भाग आहे त्यामध्ये आधी गावकऱ्यांचा पण सहभाग एवढा नव्हता. म्हणजे काही मी जेव्हा ऐकलं जेव्हा की बाबा लोक येतात, त्रास देतात, मग काय बोलतात, काही जण अपशब्द बोलतात, तुला का बोलतात, तुम्ही काही चुकत असाल, आपण काय चुकतंय का, काय सर म्हणजे ते लोक थोडं जरा तसं नाही. जेव्हा आले तर आम्ही समजून सांगितलं की तुमची मुलं आहेत, माझे नाहीत, ते आपले मुलं आहेत, ते तुम्ही समजून घ्या म्हटलं. तुम्ही जर असं जर कालवा केला, गोंधळ घातला तर मुलावर काय परिणाम होणार. तुम्ही जर पुढच्या असं दारू पिऊन आलात तर मित्र पोलिसाला फोन करेल असं 1-2 लोकांना मी धमकावलं. मग गावाचे जे लोक आहेत ज्यांना गावामध्ये मान आहे अशा लोकांना आम्ही मिटिंग केली की बाबा असं असं होते, तुम्ही त्याला मला समजून सांगा. त्या दिवशीपासून त्या आज ताब्यात एकही मोठ शाळेला आला नाही. कसला गावाचा कसला त्रास नाही मला, उलट सहकार्य गावांचं खूप सहकार्य आहे. पाण्या संदर्भामध्ये असू द्या, कुठल्याच संदर्भात अजिबात त्रास नाही गावकऱ्यांचा. चांगले आहेत, सरपंच चांगले आहेत, म्हणजे माझे सरपंच सुद्धा खूप चांगले होते. सगळ्यांनी अगदी खूप सहकार्य केले मला शाळेसाठी. आता भविष्यासाठी आमचं असं आहे की मुलांना आता सगळ्यांना नोकरी लागणं शक्य नाही आहे, त्या नोकऱ्या तेवढ्या नाही आहेत. मग मुलांना व्यावसायिक शिक्षण कसं देता येईल, त्यातून त्यांना पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. जसं ITI वगैरे असताना त्या बेसवर काही आपल्याला करता येईल काय. थोडीशी आमची जुजूज चर्चा झाली आणि शेजरपुरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आमचं कॉलेज आहे, डिप्लोमा कॉलेज आहे, तिथे खूप साऱ्या मशिनरी आहेत. मग आम्ही म्हटलं आपल्या मुलांना एक जुजबी ज्ञान, फॅन दुरुस्ती असेल, लेट दुरुस्ती असेल, डेथ मशीन असेल, हे जे काय आहे वेल्डिंग असेल, हे जे लहान लहान व्यवसाय आहेत ते मुलं करू शकतात पुढे जाऊन. कारण सगळ्यांचं तर डोकं अभ्यासात नसतं, काही मुलांचं कला कौशल्य असतं. त्यांना थोडंसं प्रोत्साहन दिलं तर JCB कोर्स सुरू केला आपण तिथेही मुलं बरेच ट्रेन झाले. आता JCB दुरुस्ती पण चालू केलेलं आहे आणि आता पोकलन एक नवीन आलेलं आहे, तेही मुलांना ट्रेनिंगच्या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून मुलं व्यावसायिक होतील पुढे मागे. आणि आता पाहतोय की आमच्या शाळेचे काही मुलं खूप चांगले व्यावसायिक बनलेत आणि श्रीमंत पण झालेत. कष्ट केलं की मोबदला मिळतो. मेहनतीने, परिश्रमानेच आर्थिक भक्कमता येत असते. आपण आतापर्यंत सरांचा सगळा प्रवास ऐकत आलेलो आहोत आणि या सगळ्या कौशल्य निपुण कार्यरत मधून ते कुटुंब वत्सल आहेत, ही एक त्यांची जमेची बाजू आहे. कुटुंबाला वेळ देणं आणि त्यांचा वेळ आपल्यासाठी घेणं हे कसं ह्या सगळ्यातून तुम्ही शारीरिक कसरत आहे हे, त्यामध्ये माझ्या सौभाग्याचा फार मोठा हात आहे. या ह्याच्यामध्ये वेळ फार कमी मिळतो, कारण शाळा, शेती आणि हे सगळं बाकीचं. आणि महत्वाचं काय आहे की आजकाल ऑनलाईन झाल्यापासून लगेच पत्र पडलं की तुला माहिती द्या, देण्याबद्दल काहीच नाही, परंतु जे तयार करणं क्लार्क आहे तो क्लार्क आमच्याकडे उपलब्ध नाही आहे मॅडम. ते एक फार मोठी अडचण आहे आमची. तर मुलांना बाकीच बघायचं का ते कागद रंगत बसवायचे, ह्या वेळ जातो बराचसा. होईल आता सरकार चालेल तर की आम्ही तुम्हाला क्लास देऊ म्हणतात, त्यानंतर मग मला अजून मुलांना वेळ द्यायला किंवा घरच्यांना वेळ द्यायला मिळेल आहे. मुलगा, पत्नी, आई वडील सपोर्ट करतात. मी सकाळी 9 नवरा डबा तयार असतो. वेळेचे पक्के आहात, शिक्षकांना राहावंच लागतं घंटा. सर्व शिक्षक मॅडम 10च्या आत हजर असतात.
कोणीही आमची शाळा 10:30 भरते, 10ला ते 8 तास अगोदर हजर. आणि त्याचे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असं आमच्या शिक्षकांचं की बाकीच्या शाळेत पाहिलं की रजा रमाजा संपतात, LWP करतात. LWP म्हणजे त्यांना त्याचा पगार मिळत नाही, अशा रजा काढतात लोक. तर माझ्या शिक्षकांच्या रजा आहे ह्या रजा शिल्लक राहतात. अरे वा. हे त्यांना आनंद वाटतो शाळेमध्ये. विद्यार्थ्यांना तर शाळेत यावंच वाटतं, पण शिक्षकांना पण जवळजवळ 300 विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये आहेत. आणि आम्ही 10 शिक्षक आहोत सगळे मिळून. एक शिपाई आहे, तो गावातलाच आहे, विलास दमदाडे, खूप चांगला, कधीही तक्रार नाही. मी एकटाच आहे, एवढे काम कसं करू, दररोज सर्व वर्ग झाडणार, परिसर स्वच्छ ठेवणार, अगदी प्रामाणिकपणे काम करतो. खूप छान आहे, एकट्या पण सतत करतो. खूप छान वाटलं सर. शिक्षक, सवंगडी, आपले विद्यार्थी यांच्याबरोबर शिपाईचा पण त्यांनी उल्लेख केला. खरोखरच माणुसकीचं दर्शन त्यांच्या या व्यक्तिमत्वामधून घडतं. आणि तुम्ही खूप चांगली मुलाखत दिली, तुम्हाला पुरस्कार मिळाला, त्याबद्दल बार्शी संचारच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या प्रवासाला भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.